Good morning, student. Today we will see the point escape velocity. Escape velocity म्हणजे काय? एखाद्या ऑब्जेक्टला किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती अर्थ सरफेस वरून मिनिमम व्हेलॉसिटी अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट एक असं डिस्टन्स कव्हर करतं, मिनिमम एनर्जी अप्लाय करून त्या ऑब्जेक्टला अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर पाठवण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी. बघा, मी परत एकदा सांगतो. फॉर एक्झाम्पल, अगोदर याचं सगळं टोटल ओव्हरऑल इंट्रोडक्शन बघू आणि मग आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊ. ही अर्थ आहे, हे अर्थचं सेंटर आहे. एखाद्या ऑब्जेक्टला या ठिकाणी असणारा ऑब्जेक्ट हा अर्थ सरफेसवरती असणारा ऑब्जेक्ट आहे आणि याला आपण इन्फिनाईट डिस्टन्सला पाठवणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी पाठवण्यासाठी म्हणजे या ठिकाणी वेलॉसिटी 0 आहे. म्हणजे अगदी कायनॅटिक एनर्जी 0 आहे. कायनॅटिक एनर्जी 0 आहे. कारण कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? कायनॅटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². आणि या ठिकाणी वेलॉसिटी 0 आहे म्हणजे कायनॅटिक एनर्जी 0 आहे. आणि ज्यासाठी तुम्ही मिनिमम एनर्जी अप्लाय केलेली आहे, मिनिमम वेलॉसिटी तुम्ही अप्लाय केली आहे, ज्या वेलॉसिटीमुळं तो ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर गेला आहे, त्या वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी असं म्हटलं जातं. बघा, परत एक वेळ सांगतो. अर्थ सरफेसवरून एखाद्या ऑब्जेक्टला अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर पाठवण्यासाठी यूज केलेली वेलॉसिटी म्हणजे एस्केप वेलॉसिटी. क्लिअर? रिलेटेड टू द एस्केप वेलॉसिटी. मग ही जी एस्केप वेलॉसिटी आहे, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण अर्थ सरफेसपासून सर्टन हाईटला पाठवतो, हाईटला पाठवल्यानंतर तो ऑब्जेक्ट पुन्हा म्हणजे हा अपवर्ड डायरेक्शनला गेलेला आहे आणि अपवर्ड डायरेक्शनला गेल्यानंतर जसं जसं तो अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो आणि एका सर्टन हाईटला तो म्हणजे मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी, इनिशियल वेलॉसिटी या ठिकाणी आपण अप्लाय केली. इनिशियल वेलॉसिटी काहीतरी आहे आणि जेव्हा ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला पोचतो त्यावेळेस त्याची फायनल वेलॉसिटी काय असेल, आणि फायनल वेलॉसिटी जर असेल तर या ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो, v² = u² + 2as. मग इनिशियल वेलॉसिटी काही ना काहीतरी आहे, आपण इनिशियल वेलॉसिटीला यूज कन्सिडर केलं. जेव्हा त्या ऑब्जेक्टवरती, इथं असणाऱ्या ऑब्जेक्टवरती जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे आणि हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला, एका सर्टन हाईटला पोचल्यानंतर त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी किती आहे म्हणजे आपल्याला फायनल वेलॉसिटी म्हणजे आपण फायनल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. एका सर्टन हाईटला पोचल्यानंतर फायनल वेलॉसिटी या ठिकाणी ए म्हणजे काय? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय कॅल्क्युलेट करणार आहोत आपण? एस कॅल्क्युलेट करणार आहोत. at initial velocity, some amount of initial velocity is there. Due to that initial velocity, the object is moves towards upward direction from the earth surface by applying acceleration due to gravity. या ठिकाणी acceleration due to gravity त्याच्या अपोजिट डायरेक्शननी मूव्ह होतो आहे. म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केला आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अपवर्ड डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केला आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणजे त्या ऑब्जेक्टला डाऊनवर्ड डायरेक्शनला खेचतो आहे, म्हणून त्याला आपण -g असं कन्सिडर केलेलं आहे. मग एका सर्टन हाईटला पोचल्यानंतर इनिशियल वेलॉसिटीचं कन्व्हर्शन फायनल वेलॉसिटीमध्ये झालेलं आहे आणि एका सर्टन हाईटला पोचल्यानंतर फायनल वेलॉसिटी ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट थांबतो त्यावेळेस फायनल वेलॉसिटी 0 असते. मग आता या फॉर्म्युल्याला आपण असं कॅल्क्युलेट केल्यानंतर v² ची व्हॅल्यू काय झाली? 0. v² ची व्हॅल्यू झाली 0
इज इक्वल टू यू स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर त्याच्याच बरोबर प्लस 2 या ठिकाणी मायनस जी अँड एस मायनस जी कारण अपोजिट डायरेक्शनने ते ॲक्ट होतं आहे. मग टोटल याचं हे जर केलं तर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2GS याला इकडं घ्या म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू 2GS आणि आपल्याला एस कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी आपण ॲज इट इज ठेवू कारण जीची व्हॅल्यू डायरेक्शन आपण बदलणार नाही आहे. सो हिअर इज अ मायनस जी इकडे येईल यस इथं पण आपण तसंच मांडू मायनस जी टू रिप्रेझेंट द फोर्स. आपल्याला एस कॅल्क्युलेट करायचं आहे तर एस इज इक्वल टू या ठिकाणी यू स्क्वेअर अपॉन 2G आणि या ठिकाणी मायनस म्हणजे जर त्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी जर 0 असेल तर त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेला डिस्टन्स यू स्क्वेअर बाय 2GS बट इट इज अ मायनस का तर जीची व्हॅल्यू त्याला अपोजिट डायरेक्शननी ॲक्ट होते म्हणजे त्या ऑब्जेक्टनी एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग आपण असं म्हणू शकतो का जसं जसं ऑब्जेक्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो का जसं जसं ऑब्जेक्ट एका सर्टन डिस्टन्सवरून जसं जसं ऑब्जेक्ट वरती जातो तसं तसं फोर्स तर कमी होतच आहे पण जी फायनल वेलॉसिटी आहे ती पण म्हणजे वेलॉसिटी डिक्रीज होते. इनिशियल वेलॉसिटी सुरुवातीला हायर असते आणि जसं जसं ऑब्जेक्ट हाईट कव्हर करेल हाईट रीच करेल एक पर्टिक्युलर हाईट कव्हर करेल तसं तसं त्याची इनिशियल वेलॉसिटी डिक्रीज होत जाते कारण त्याच्या अपोजिट डायरेक्शननी कारण या ऑब्जेक्ट समजा असा वरवरती जायला लागला तर याच्या अपोजिट डायरेक्शननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असतो त्याच्यामुळं त्याची वेलॉसिटी हळूहळू डिक्रीज होत जाते. मग अगदी तशाच पद्धतीने आपल्याला एक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम velocity before collision and velocity after collision is remains constant किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एखाद्या ठिकाणची अगोदरची एनर्जी आणि एखादी प्रक्रिया झाल्यानंतरची एनर्जी सेम असते. मग आपण असं विचार करू समजा हा ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला आहे त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय असेल एका सर्टन हाईटला आहे त्यावेळेस कायनेटिक एनर्जी म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी सर्टन हाईटला असेल अर्थ सरफेसपासून सर्टन हाईटला असेल तर त्यावेळेस कायनेटिक एनर्जी 1/2 mv² असेल आणि त्याच वेळेस सर्टन हाईटला काही म्हणजे आपण कालच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं पोटेन्शियल एनर्जी सर्टन हाईटला असेल -GmM/r. मग टोटल एनर्जी काय येईल टोटल एनर्जीला या ठिकाणी E1नी रिप्रेझेंट केलं आहे. टोटल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी E1 इज इक्वल सो कायनेटिक एनर्जी किती 1/2 mv² मायनस GmM/r ही झाली टोटल एनर्जी फ्रॉम अर्थ सरफेस अप टू सर्टन हाईटला ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटीमध्ये आपण चेंज पाहणार आहोत. मग जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इन्फिनाइट डिस्टन्सला मूव्ह होतो इन्फिनाइट डिस्टन्सला मूव्ह झाल्यानंतर त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी बघा इन्फिनाइट डिस्टन्सला मिनिमम वेलॉसिटीमुळं जो ऑब्जेक्ट इन्फिनाइट डिस्टन्सला गेलेला आहे त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी ॲट इन्फिनाइट डिस्टन्स ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस
अर्थ सरफेस, आता इकडचं थोडंसं इरेज करू, याची गरज नाही. एखादा ऑब्जेक्ट इन्फानाईट डिस्टन्सला गेलेला आहे अर्थ सरफेसपासून, मग त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय असेल? ॲक्च्युली वेलॉसिटी त्या ठिकाणी मिनिमम वेलॉसिटी आहे. मिनिमम वेलॉसिटी आहे, ज्या वेलॉसिटीमुळं ऑब्जेक्ट इन्फानाईट डिस्टन्सला गेलेलं आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्ट या ठिकाणी पोचला त्यावेळेसची वेलॉसिटी, जसं आपण या ठिकाणची वेलॉसिटी काय कन्सिडर केली ते v इज इक्वल टू 0, तसं या ठिकाणी पोचला त्यावेळेस कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? तर कायनॅटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv². पण ही जी वेलॉसिटी आहे याला आपण काय म्हणतो? एस्केप वेलॉसिटी. मिनिमम वेलॉसिटी आहे ज्याच्यामुळं हा ऑब्जेक्ट एस्केप वेलॉसिटी, या म्हणजे मिनिमम वेलॉसिटी आहे, या वेलॉसिटीमुळं तो ऑब्जेक्ट इन्फानाईट डिस्टन्सला पोचलेला आहे. ज्या ठिकाणी वेलॉसिटी जिथं पोचलाय त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी 0 आहे. म्हणून कायनॅटिक एनर्जीसाठी हे इक्वेशन येतं, कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू 0. मग राहिला पोटॅन्शियल एनर्जीचा प्रश्न. आता जेव्हा पोटॅन्शियल एनर्जीचा प्रश्न येतो, त्या ठिकाणी पोटॅन्शियल एनर्जी कसं मेन्शन केली जाते? पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. पोटॅन्शियल एनर्जी काय आहे? आपण कॅल्क्युलेट केले. याला वर्क करण्यासाठी जी एनर्जी लागते तर ती आहे कॅपिटल G कॅपिटल M m/r, हे मायनस. काल आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलमध्ये हे डेरिव्हेशन आपण सॉल्व्ह केले r+h. पण मग इथून इथंपर्यंत r आहे आणि हे जे डिस्टन्स आहे इन्फिनिटी आहे. म्हणजे या ठिकाणी पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू बाकीचं सगळं मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m/r. r म्हणजेच हे टोटल जर डिस्टन्स बघितलं तर ते इन्फिनिटी आहे आणि इन्फिनिटीनी याला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 0. मग एखादा ऑब्जेक्ट ॲट इन्फिनाईट डिस्टन्सला गेल्यानंतर त्या ठिकाणची टोटल एनर्जी काय आहे? तर टोटल एनर्जी ॲट इन्फिनाईट डिस्टन्स इज इक्वल टू E2, दॅट इज इक्वल टू कायनॅटिक एनर्जी प्लस पोटॅन्शियल एनर्जी. कायनॅटिक एनर्जी 0 आहे, पोटॅन्शियल एनर्जी पण 0 आहे. दॅट मीन्स टोटल एनर्जी E2 सुद्धा 0 आहे. इनडायरेक्टली जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर पाठवतो, त्याला पाठवण्यासाठी म्हणजे इन व्हॅक्यूम स्पेस, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हॅक्यूममध्ये, त्या ऑब्जेक्टला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर पाठवतो त्यावेळेस त्याचा वेलॉसिटी 11.2 km/s असतो. आणि हा जर वेलॉसिटी असेल तर तो ऑब्जेक्ट अर्थ स्पेसमध्ये आपण एका सर्टन हाईटला पाठवू शकतो. जर तुम्हाला तो ऑब्जेक्ट इन्फिनाईट डिस्टन्सला पाठवायचा असेल तर याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी तुम्हाला अपेक्षित आहे. मग आता या दोन एनर्जीचं आपण कंपॅरिझन करू, कारण अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एका एनर्जीचं कन्व्हर्शन दुसऱ्या एनर्जीमध्ये होतं हे आपल्याला माहिती आहे. मग E1 इज इक्वल टू E2 असं जर म्हटलं तर या ठिकाणी या व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर करू. काय काय येतात बघूया. व्हॅल्यू आपण पुटअप केल्यानंतर काय इक्वेशन येते हे आपल्याला पाहायचं आहे. हे मी ओरली सांगतोय, पुन्हा आपण टेक्स्टबुकमध्ये जाणार आहोत. E1 काय आहे? E1 साठी इक्वेशन आहे 1/2 mv. आता वेलॉसिटी कुठली? एस्केप वेलॉसिटी मायनस G कॅपिटल M स्मॉल m/r इज इक्वल टू E2 किती आहे? 0 आहे. मग याला इकडं नेलं, या ठिकाणी 1/2, या ठिकाणी m एस्केप वेलॉसिटी इकडं आला G m/r. इथला m कॅन्सल. v एस्केप वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिवाइडमध्ये होता 2g m v² आहे, इथं v² आहे अपॉन इथं आला r, v², वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. मग आता आपण काय करणार? याचा वेलॉसिटीचा स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे.
velocity escape is equal to square root of 2gm upon r. या इक्वेशनच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आरनी मल्टिप्लाय करू. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आरनी मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते, आर स्क्वेअर होते. बरोबर आहे का. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी होतं आर स्क्वेअर. आर स्क्वेअर केल्यानंतर काय होते बघा, या ठिकाणी आर स्क्वेअर मल्टिप्लाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. velocity escape is equal to square root of 2gm upon r square into वरचा r जशास तसा ठेवला. ऑल क्लिअर. वरचा r आपण जशास तसं ठेवलेला आहे. वरचा r जशास तसं ठेवल्यानंतर आता इक्वेशन कसं तयार झालं, gm अपॉन r स्क्वेअरला, याला काय म्हणतो आपण, gm अपॉन, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर इज इक्वल टू स्मॉल g. मग वेलॉसिटी एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 2 स्मॉल g आणि r. आता याच्या जर व्हॅल्यू ठेवल्या, याच्या व्हॅल्यू जर आपण ठेवल्या तर इक्वेशन काय येतं बघा, वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी स्क्वेअर रूटमध्ये 2 इंटू जीची व्हॅल्यू 9.8 इंटू याची व्हॅल्यू किती येते, याची व्हॅल्यू येते 6.4 इंटू 10⁻⁶ रेडियस ऑफ अर्थ आहे. आणि या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर वेलॉसिटी एस्केप येते 1120000 मीटर. मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं तर 1000ने डिवाइड करा. वेलॉसिटी एस्केप is equal to 11.2 किलोमीटर. सो दॅट इज द इक्वेशन. तर हे इक्वेशन या वेलॉसिटीने, या एस्केप वेलॉसिटीने जर एखाद्या ऑब्जेक्टला आपण अर्थ सरफेसच्या बाहेर, ही मिनिमम वेलॉसिटी आहे. म्हणजे जर तुम्हाला अर्थ सरफेसच्या बाहेर पाठवायचं असेल, इन्फिनाइट डिस्टन्सला पाठवायचं असेल, तर याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी तुम्हाला यूज करावा लागेल. त्यावेळेस तो ऑब्जेक्ट अर्थ सरफेसच्या बाहेर फेकला जाईल. तर हे एक ओव्हरऑल इंट्रोडक्शन. आता आपण जाऊ यात टेक्स्टबुकमध्ये मी डिटेल सांगतो, पण थोडंसं प्रॉब्लेम आहे, कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम असल्या कारणाने आता सध्या आपण इथंच थांबू आणि नेक्स्ट लेक्चरला आपण हाच पॉईंट घेऊन पुन्हा येणार आहोत इन टेक्स्टबुकच्या माध्यमातून. तोपर्यंत इथंच थांबूया. थँक्यू. थँक्स अ लॉट.